नमस्कार, वेलकम बॅक टू लाईफ विथ प्रीती। तर आज आम्ही पुण्याजवळ असलेल्या चौराई देवी ट्रेकिंगसाठी निघालो आहोत। खूप दिवसांनी असं नेचरमध्ये टाइम स्पेंड करायला मिळणार होता, म्हणून एक्साइटमेंट पण वेगळीच होती। चला तर मग तुम्हाला पण आमच्यासोबत या ब्युटिफुल ट्रेकवर घेऊन चलते। रस्त्यातून जाताना आजूबाजूची हिरवीगार झाडं, मस्त वेदर आणि फ्रेश हवा, जर्नी पण खूपच एन्जॉयबल होता। फायनली आम्ही ट्रेकिंग पॉइंटला पोहोचलो। ट्रेकिंग सुरू केल्यानंतर सुरुवातीला सगळं मस्त होतं। हळूहळू वर चढत होतो आणि प्रत्येक ठिकाणी थांबून व्ह्यू एन्जॉय करत होतो। तर तुम्ही पण हा व्ह्यू एकदा बघूनच घ्या, किती मस्त आहे ना। थोडी गर्दी पण नव्हती, त्यामुळे खूपच छान वाटत होतं। मंदिरात पोहोचायच्या अगोदरच अचानक पाऊस सुरू झाला। मी लगेच पातला रेनकोट घातला। त्याला तर पावसात फिरायला खूपच मजा येत होती आणि त्याच्यासोबत आम्ही पण पाऊस आणि ट्रेक खूपच एन्जॉय करत होतो। जसं जसं वर जात होतो तसं धुकं पण वाढत होतं। काही वेळ तर समोरचा रस्ता पण दिसत नव्हता, पण खरं सांगायचं तर हेच या ट्रेकमधला सगळ्यात सुंदर मोमेंट होता। पाऊस, धुकं, थंडी हवा आणि हिरवीगार डोंगर, एकदम परफेक्ट मान्सून वाइब। तुम्ही हा एकदा व्ह्यू बघूनच घ्या। पुणे सिटी इथून वरतून एकदम मस्त दिसत होती। शेवटी आम्ही चौराई देवी मंदिरापर्यंत पोहोचलो। मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। तिथं उभं राहिल्यावरती खूपच शांत वाटत होतं। ट्रेक करून मंदिरापर्यंत पोहोचल्यानंतर मिळणारा आनंद काही वेगळाच असतो। थोड्या वेळ तिथं बसून नेचर एन्जॉय केलं, फोटोज आणि व्हिडिओज पण काढले। खाली उतरताना पण वेदर खूप मस्त होता। ट्रेक संपल्यावर एक वेगळाच सॅटिस्फॅक्शन फील होता। घरी आल्यावर सगळ्यांना खूप भूक लागली होती, म्हणून आज मी बनवलं पालक पराठा आणि पालक पुरी। तर फ्रेश पालक वापरून टफ तयार केलं आणि गरम गरम पराठे आणि क्रिस्पी पुऱ्या बनवल्या। ट्रेकिंग नंतर असं होममेड जेवण मिळालं की सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं। आजचा संडे खरंच खूप छान गेला। नेचर सोबत वेळ घालवला, पाऊस एन्जॉय केला। तुम्ही पण पुण्याजवळ असलेल्या या ट्रेकला केला असाल तर तुमचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि अजून कोणत्या ट्रेकिंग प्लेसेस एक्सप्लोअर करायला पाहिजेत ते पण सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि लाईफ विथ प्रीती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।